आज दिनांक 24 सप्टेंबर 2007 परभणी। चौथा अध्याय भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकावर ते निरूपण चाललंय। तो श्लोक म्हणजे इमं विवस्वते योगम भोक्तवानहमव्ययम् विवस्वान मनवे प्राह मनुरीक्ष्वा कवे ब्रवीत। आपण हा जो श्लोक घेतला आहे याच्यावरती ज्या ओव्यांचं निरूपण आपण करत आहोत। मग देव म्हणे पंडुसुता हाची योगा मी विवस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसाची। भगवान गोपाल कृष्ण सांगतायत, अर्जुना मी तुला भगवद्गीतेमध्ये जो योग सांगतोय हा योग मी भगवान विवस्वानाला सूर्याला दिला। विवस्वान म्हणजे सूर्य। आता केव्हा दिला तो काल आपण पाहत आहोत आणि म्हणून इतिहासाच्या मागे आपण जात आहोत। मागच्या वेळेस 2 तास आपलं प्रवचन झालं, ज्यामध्ये तमोयुग, 2 प्राणीयुग, 3 आदियुग, 4 मणिज युग, मणिज युगापर्यंत आपण निरूपण केलं। शेवटचं होतं मंत्रपुष्पांजलीमध्ये यजुसंहितामध्ये असं म्हटलंय, यज्ञेनी यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासना तेहनाकं महिमान सचंत्र यत्र पूर्वे साध्या संती देवा। म्हणजे देवयुगात यज्ञातून ईश्वर यजन होत होते, पण साध्य यज्ञाचे यजन करत होते। म्हणजे विज्ञानाने विज्ञानाचा प्रसार चाललेला होता, प्रजातंत्र प्रणाली होती व हे युग हजारो वर्षपर्यंत राहिले। आपण हा भाग पाहिला। पुढे 5वं युग येतं स्पर्धा युग। स्पर्धा युग, ह्या स्पर्धा युगामध्ये सभ्यता, संस्कृती व विज्ञान तिन्ही गोष्टी परमोच्च बिंदूवर गेले। पराकाष्ठा यांनी घेतली होती। म्हणजे सभ्यताही विकसित झाली, संस्कृतीचा विकास झाला व विज्ञानाचे देखील विज्ञानाने पराकाष्ठा घेतली। आणि हे सर्व संशोधन, याचे प्रणेते, याचे निर्माते साध्य होते। ते मात्र ईश्वराला मानित नव्हते, निरीश्वरवादी होते। त्यामुळे परिणाम मतवाद निर्माण झाला, वाद उत्पन्न झाले, परस्परांचा विरोध सुरू झाला, आपसात कलह निर्माण झाले, भांडणं सुरू झाली। गणतंत्रात्मक शासन प्रणालीमुळे त्याच्यामध्ये फोडणी बसली। गणतंत्रात्मक शासन प्रणालीमुळे फोडणी बसली। सृष्टीच्या संबंधातून 10 अवांतर मत प्रगट झाले। मतवाद जे उत्पन्न झाले ना, सृष्टी कशी बनली हा पॉईंट ज्यावेळेस निर्माण झाला त्याच्याविषयी 10 मतं निर्माण झाली। 10 मतं। या स्पर्धा युगामध्ये सृष्टी कशी निर्माण झाली यावर 10 मतांतर झाली। जी भांडणं आज सध्याच्या काळात संप्रदायामध्ये आहेत, धर्मात आहेत, पहा आजही धर्मामध्ये भांडणं आहेत, ती आपल्याकडे संप्रदायामध्ये आहेत। काय काय भांडणं आहेत?
शैवमत आणि वैष्णवमत वेगळं आहे. जसे काय ते कट्टर शत्रू आहेत शैव आणि विष्णू, ते आडवं भस्म लावतील तर हे उभा गंध लावतील. सगळं आहे. मुसलमान धर्मात वेगळं आहे. हे शेंडी राखतील, जटा राखतील हिंदू लोक, हे दाढी राखतील. सगळं उलट. आपण तोंड असं धूत वरून खाली, ते खालून वर धुतील. सगळे मतवाद. त्यांच्यासारखं नको. वैष्णवामध्ये वादिवाद आहेत, शैवामध्ये आहेत, अनेक पंथ झाले, उपपंथ झाले, द्वैताद्वैत, अद्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत. हेही वादिवादांचे कारण म्हणले, कोणतं श्रेष्ठ कोणतं कनिष्ठ. त्याच्यात मग संप्रदायामध्ये भांडणं, वारकरी संप्रदाय श्रेष्ठ की अजून कुठला संप्रदाय श्रेष्ठ. त्यानंतर जैन, बौद्ध, लिंगायत, ख्रिश्चन, मुसलमान हेही झाले. जैनांमध्ये देखील दिगंबर, श्वेतंबर, दिगंबरामध्ये अनेक शाखा, श्वेतंबरमध्ये अनेक शाखा, या वादाच्या कारणीभूत ठरल्या. बुद्धांमध्ये हीनयान, महायान, अनेक पंथ झाले. जैन संप्रदाय, किती संप्रदाय आहेत. चीनमध्ये कन्फ्युशियस. प्रत्येक याच्यात वादिवाद झडले. सांगच्छे आणि चीनमधले हे सगळे संत, यांच्यामध्ये देखील यांच्या संप्रदायात वाद उत्पन्न झाले. आज जे संप्रदायात, धर्मात आज जे वाद होते ते पूर्वीही होते. म्हणून 10 वाद निर्माण झाले साध्यांच्या काळात. ऋकसंहिता म्हणते ते 10 वाद असे आहेत. 1 सगदाद, अर्धग सगदाद. 2 असगदाद. नंबर 1 सगदाद. 2 असगदाद. 3 सदसदगादाद. गदाद. सदसदगदाद. 4 व्योमवाद. व्योमवाद. 5 अपरवाद. 6 रजोवाद. 7 अंभोवाद. अंभो मलभो, अंभोवाद. 8 रजोवाद. 7 अंभोवाद. 8 आवरणवाद. 9 अहोरात्रवाद. 9 आहे अहोरात्रवाद. 10 संशयवाद. 10 आहे संशयवाद. आता पुन्हा पहा. 1 सगदाद. 2 असगदाद. 3 सदसदगदाद. 4 व्योमवाद. 5 अपरवाद. 6 रजोवाद. 7 अंभोवाद. 8 आवरणवाद. 9 अहोरात्रवाद. 10 संशयवाद. हे आहेत. सत्य सिद्धांतामध्ये वाद नसतो. जर खरं सत्य सापडलं असतं तर वाद असतो का हो? खरा परमेश्वर दिसला, वाद शिल्लक राहील. खरा धर्म दिसला, वाद शिल्लक राहील. आणि कुठल्याही धर्मामधलं खरं सत्य दिसलं, सत्य 2 असतं का? काही 1 असतं. 2 असेल तर कुठंतरी गडबड आहे. एकाचं खरं एकाचं खोटं आहे, किंवा दोघांचंही खोटं असू शकतं, पण खरं असू शकत नाही. सत्य सिद्धांतामध्ये वाद नसतो. हे 10 मतं प्रगट झाले, 10 वाद निर्माण झाले. त्यामुळे संघर्ष उत्पन्न झाला. हे भांडणाचं मूळ झालं. लढाया सुरू झाल्या.
अनिश्वरवाद मुक्तक प्रजातंत्र कारण होते. कारण ईश्वराला मानतच नव्हते साध्य. भौतिक आणि भौतिकाची विकासना, भौतिक आणि भौतिकाची पूजा, भौतिक विज्ञानवाद पराकाष्ठेला पोचले होते. परमोच्च बिंदू घेतला होता भौतिक विज्ञानवादाने. आणि देव मानत नव्हते. अनिश्वरवाद, आता एक 10 वर्षापूर्वी ही स्थिती होती आपली, 15 वर्षापूर्वी अनिश्वरवादाची, 15-20 वर्षापूर्वी. आता बरेचसे मानतात ईश्वराला, थोडे कमी मानतात. अनिश्वरवाद मुक्तक प्रजातंत्र कारण होते. संघटन शांती भंग पावली. जे संघटना निर्माण झाल्या होत्या, संघटना करून जी लोक राहत होती ती भंग पावली. शांती, गावं निर्माण झाले होते, कबेले निर्माण झाले होते, काफिले ज्याला म्हणतात ते निर्माण झाले होते, टोळ्यांनी राहत होते, भंग पावलं. म्हणून याला कलहयुग, स्पर्धायुग म्हणजे याला दुसरं नाव आहे कलहयुग म्हणतात. यालाच अशांत युगही म्हटलं तर चालेल. क्रांतियुग याला म्हटलं आहे. क्रांतियुग, अशांतयुग, कलहयुग म्हणजे स्पर्धायुग, असे या युगाचं नाव आहे. शेकडो वर्षे ही स्थिती राहिली. आता खरं युग निर्माण झालं, ते म्हणजे त्याला देवयुग म्हणतात. 6वं युग देवयुग. देवयुग. शांतीनंतर क्रांती जन्म घेते, आणि क्रांतीनं जन्म घेतला असेल तर नंतर शांतीनं जन्म घेते. पहा, अशांतीनंतर शांती जन्म घेत असते, आणि शांती असेल तर अशांती जन्म घेते. फार शांत जर घर असेल ना, तुमच्या घरात कलह निर्माण झाला समजा. नियम आहे, सृष्टीचाही नियम आहे. ज्या ठिकाणी शांती आहे तिथं अशांती कधी ना कधी होणार, आणि जिथे अशांती आहे कधी ना कधी शांती होणार. जिथे क्रांती आहे तिथे शांती होईल. शांती असेल पुन्हा कधी ना कधी क्रांती होईल. किंवा जसं दुःखानंतर सुख येतं, क्रांती किंवा क्षोभ जन्म घेत असतो, व क्रांतीनंतर शांती जन्म घेते. वियोगातून संयोग व संयोगातून वियोग ह्या गोष्टी जन्म पावतात, जन्म घेतात. संयोगातून वियोग, वियोगातून संयोग. उन्नती झाली असेल तर पतन, आणि पतन झालं तर उन्नती. लक्षात घ्या. व पतनानंतर उन्नती हा सृष्टीचा नियम आहे. सुखाचे मूळ दुःखात आहे, व दुःखाचे मूळ सुखात आहे. दुःख जर फार असेल ना तुम्हाला, कधी ना कधी सुख जन्म घेणार आहे. रात्र असेल तर अंधार, नाही रात्र असेल तर नक्की उदयकाल, सूर्य उदय नक्की निश्चित आहे. दिवस जन्म घेणार आहे, आणि दिवस असेल ना नक्की रात्र येणार आहे. हे लक्षात घ्या. हा सृष्टी नियम आहे. जन्म मृत्यूचे कारण आहे, व मृत्यू जन्माचे कारण आहे. म्हणून आपल्याकडे उत्सव मांडण्यात येतो. मृत्यूला उत्सव म्हणतात. का? कारण मृत्यू म्हणजे देह गेला आहे, आत्मा नाही मेला, पुन्हा दुसरा जन्म घ्यायचा आहे. म्हणून आपण उत्सव करतो. पुण्यतिथी आपल्याकडची कल्पना आहे, पुण्यतिथी. जन्म मृत्यूचे कारण आहे, व मृत्यू जन्माचे कारण आहे. अतिसहनशीलता क्रांतीची जनक आहे. फार सहनशील जर तुम्ही झाले असाल तर क्रांती नक्की होणार आहे, क्रांतीची जनक आहे. व क्रांतीनंतर शांती जन्म घेत असते. साध्यांच्या मतवादातून क्रांती झाली व क्षोभ उत्पन्न झाला. भांडणं सुरू झाली, कलह उत्पन्न झाले, मारामाऱ्या सुरू झाल्या. कारण कोणता वाद श्रेष्ठ आहे? कोणी सगदादला चिकटून बसलं, कोणी असगदादला बसलं, कोणी सदसद सगदादला बसलं, कोणी व्यमवाद म्हटलं, कोणी अपरवाद म्हटलं, मारामाऱ्या सुरू.
एक जण वादविवाद एकाशी झाला. भेटायला गेले त्यावेळी प्लॅस्टरमध्ये होते, असं फक्त डोळे उघडं, वरून प्लॅस्टर, खालून प्लॅस्टर, सगळून प्लॅस्टर. म्हणले कसं काय झालं? नाही म्हणले, आमची चर्चा शांत वातावरणात पार पडली, पण एका पॉईंटवर मतभेद झाल्यामुळे माझी स्थिती झाली. म्हणले एका पॉईंटवर मतभेद. मतवादातून क्रांती झाली, क्षोभ उत्पन्न झाला, तुषित जातीतही संघर्ष उत्पन्न झाला. म्हणजे सगळ्या जाती भांडल्या, साध्य भांडले, साध्य महाराजी क्षत्रिय भांडले, अजून साध्य आभास्वर वैश्यलोक तेही भांडले, आणि तुषित शेवटची सेवाधारी जी मंडळी होती त्यांच्यातही संघर्ष उत्पन्न झाला, तुषित जातीतही संघर्ष उत्पन्न झाला. तुषित जातीमधूनच एका महापुरुषाने शांती दूत म्हणून जन्म घेतला. तुषित जातीमधून, जवळजवळ क्षुद्र जातीमधून जन्म घेतला. पुढे तो विश्वशांती बनण्यास कारणीभूत झाला. तो महापुरुष, एक महापुरुष जन्मला, त्यांनी ब्रह्मवादाची स्थापना केली. चलो झूठ आहे शब्द हा वाद काही नाही आहे. सृष्टीचं मूळ कारण ब्रह्म आहे, ब्रह्मवाद. ब्रह्मवादाची, एकेश्वरवादाची, हे निरीश्वरवादी होते साध्य. ईश्वरच नाही हे म्हणले, नाही ईश्वर आहे, कोणीतरी एक नियंता आहे. त्या माणसाने प्रतिष्ठापना केली, एकेश्वरवादाची प्रतिष्ठापना केली. त्याला ब्रह्मा अशी उपाधी भेटली. ब्रह्मदेव, ब्रह्मा, ब्रह्मा अशी उपाधी भेटली. हेच देवयुगाचे आद्य प्रवर्तक आहेत. देवयुग निर्मिती ब्रह्माने केली. एकेश्वरवाद मूल राजतंत्राची स्थापना केली. पहा, एकेश्वरवाद, ईश्वराधिष्ठित राज्य पद्धती निर्माण केली, ईश्वराला मानणारे राज्य निर्माण केले, नास्तिक नाही. एकेश्वरवाद मूलक राजतंत्राची स्थापना केली. राजा असला पाहिजे. आधी कसं होतं, प्रजातंत्र, टोळीचा प्रमुखच राजा, टोळ्या टोळ्या झाले, काफिला. त्याने घोषणा केली की 10 वादाचे अधिष्ठान काहीही नसल्याने ते निरर्थक आहे. कारण अधिष्ठान पाहिजे ना, कशाच्या आधारावर करतायत? ईश्वरच नसेल तर. म्हणून त्यांनी सांगितलं सगळं निरर्थक आहे. ते ईश्वर सत्तेशिवाय सर्व भ्रामक कल्पना आहेत ह्या वादांच्या, म्हणून 10 वाद निरर्थक आहेत असं ब्रह्मदेवानी म्हटलं. म्हणून त्याविरुद्ध सिद्धांतवादाची स्थापना केली. सिद्धांतवाद, कारण कुठला तरी कारण असल्याशिवाय, सिद्धांत असल्याशिवाय, कारणाशिवाय कार्य नाही. कारण ब्रह्म आहे. मंत्रश्रुती म्हणते सिद्धांतवादाविषयी, नासदासीन्नो सदासितदानी नासीध्वजो नो व्योमा परो यज्ञ यत नासदासीन्नो सदासितदानीं नासीध्वजो नो व्योमा परो यत किमावरीवः कुहकस्य शर्मनभा शर्मनम्बा किमासिग्ध गहनं गंभीरं नासदासीन्नो सदासितदानीं नासीध्वजो नो व्योमा परो यत किमावरीव कुहकस्य शर्मनभं नम्बः किमासिग्धगहनं गंभीरं न मृत्युरासिदमृतं न तरी न रात्र्या आग्न असीत प्रकेतः आनीदवातं स्वदया तदेकं तस्माद्वान्यन परं किंजनास तमासीतमसा
ग्रवमग्रेड प्रकेन सलिलं सर्वमा इदं तुच्छेयना भवपिहितं यदासित तपस्तन्महिना जायतैकं. ऋक्संहिता. यांनाच त्या काळातील नियमानुसार ब्रह्मा ही पदवी भेटली. त्या काळात यांना ब्रह्मा म्हटलं, पदवी मिळाली. ब्रह्मा देवानां प्रथमः संवभूव विश्वमय कर्ता भुवनस्य गोप्ता. पहा, ब्रह्मा देवानां मुंडकोपनिषदमधलं आहे. ब्रह्मा देवानां प्रथम ब्रह्मदेव झाले. ब्रह्मा देवानां प्रथमा संवभूव विश्वमय कर्ता भुवनस्य गोप्ता. मुंडकोपनिषद या वचनावरून स्पष्ट होते की त्या काळात असा नियम होता की ज्या ऋषींनी ज्या तत्वाची प्रथम परीक्षा केली त्याला त्याचे नाव व उपाधी मिळत असे. जे तत्व ज्यांनी शोधले त्याला त्याचं नाव मिळालं. म्हणून वशिष्ठ हे वशिष्ठ. आता पहा, एकच वशिष्ठ हजारो वर्ष राहिले का, हा एक वादाचा विषय आहे. वशिष्ठ देवयुगामध्ये आहेत, वशिष्ठ रामांच्यापर्यंतही आहेत. मग तेच वशिष्ठ आहेत का? नाही. आचार्य शर्मा म्हणतात, आचार्य शर्मा भारद्वाज हे तुमचे इकडचे नाही, शांतिकुंजवाले नाही. हे सगळं प्रचंड साहित्य निर्मिती करून हा ग्रस्त गेला, पण आज अस्तित्वात काही नाही. एक दोन खंड फक्त आहेत. प्रचंड 20,000 पेज लिहिले आचार्य शर्मा भारद्वाजांनी. जयपूरच्या राजघराण्यात होते, पण त्यांच्या याच्यात आहे 20,000 पेज मी संस्कृतमध्ये लिहिले आणि त्याचं ट्रान्सलेशन काय हिंदीमध्ये. भगवद्गीतेचे 6 खंड डिक्लेअर आहेत, पण आपल्याकडे नाहीत. खूप शोधले आणि पाहिले देखील, पण नाही. काही सापडलंय त्याच्यावरनं आपण पाहिलंय काही गोष्टी. त्यांनी असं म्हटलं, वशिष्ठ, अगस्त्य, मच्छ, अत्री, भृगू, अंगिरा हे तत्वांचे नावं होते. पहा काय काय. वशिष्ठ, मच्छ, अगस्त्य, अत्री, भृगू, अंगिरा ही तत्वांची नावं होती. आणि ज्यांनी शोधले त्या ऋषीला ते नाव भेटले. आणि त्यांच्या परंपरेत जे कोणी आले त्यांनाही वशिष्ठच म्हटलं गेलं, त्यांनाही अगस्त्यच म्हटलं गेलं, त्यांना अंगिरा म्हटलं आहेत ना. त्या ऋषीला ते नाव भेटले व त्यांचे वंशधर देखील त्याच नावाने पुढे प्रसिद्ध झाले. अवतार विज्ञानानुसार ब्रह्माचा जन्म अधिकार परत्वे व प्रकृती सिद्ध होता. अवतारानुसार पहा, ज्यावेळेस सृष्टीची अशी अवस्था होती त्यावेळेस असं म्हणतात, विष्णूच्या बेंबीतून कमळ निघालं, तिथे ब्रह्मा उत्पन्न झाले. आणि त्या याच्यातनं जे खाली चालले, मी कसा निर्माण झालो पायाला हजारो वर्ष गेले म्हणे, पण त्यांना अंत नाही खाली काय. मग पुन्हा वर जाऊन बसले आणि तप करायला लागले. तप केल्यानंतर त्यांना जे सामर्थ्य लाभलं, त्यांनी तत्व शोधलं, हे एकेश्वरवाद ब्रह्मवादाची स्थापना केली आणि तिथून सृष्टी त्यांनी उत्पन्न केली. देवयुग. त्यांचे वंशज अवतार विज्ञानानुसार ब्रह्माचा जन्म अधिकार परत्वे व प्रकृती सिद्ध होता. प्रकृतीने निर्माण केले. स्वयंभू, कोणाच्या पोटातून नाही, त्यांचे आईवडील कोणी नाही, स्वयंभू निर्मिती. अवतार विज्ञान स्वयंभू नावाने प्रसिद्ध झाले. आता अवतार विज्ञानावर त्यांचं फार मोठं खंड होतं म्हणे, पण प्रकाशात नाही आलं. आता त्यांच्या पोरांनी सगळं गहाळ केलं, काय कोणाला माहीत. इतका विद्वान हिंदुस्थानात झाला नाही.
आज कोणी एवढं नाही. ब्रह्मा स्वयंभू नावाने प्रसिद्ध झाले, पण यांना स्वयंभू म्हटलं आपोआप निर्मिती. स्वयंभू ब्रह्मा म्हटलंय ना. स्वयंभू नावाने प्रसिद्ध झाले. एकेश्वर वादाची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांनी 4 प्रकारची सृष्टी संस्था स्थापन केल्या. 4 प्रकारच्या सृष्टी संस्था स्थापन केल्या त्यांनी. इतकं डिटेल मी कधी घेतलंच नव्हतं, पण म्हणलं सगळ्याच गोष्टी कळाव्यात. नित्यसिद्ध अपरुषेय वेद तत्वाच्या आधारावर वेद ग्रंथ प्रगट झाले. वेदाचे निर्माते कोण? अपौरुषेय, कुठल्या पुरुषाने केलेलं नाही आहे म्हणून त्याला अपौरुषेय म्हटलेलं आहे. वेदाला कुठल्या ऋषींनी देखील केलेली नाही आहेत वेदरचना, म्हणून अपौरुषेय म्हटलंय. जयाची निश्वासी, ज्यांच्या निश्वासातून म्हणजे ब्रह्मदेवाच्या निश्वासातून वेद निर्माण झाले. जयाची निश्वासी जन्म झाले वेदरासी, तो स्थितप्रज्ञ पैजेसी बोलिला स्वमुखे. भगवद्गीता मुखातून बोलले भगवान, आणि वेद मात्र निश्वासातून प्रगट झाले, खाली येणाऱ्या श्वासात प्रगटले. म्हणजे कोणी प्रगटवले? ऋषी नाही, मानव करता कोणी नाही. म्हणजे नित्यसिद्ध म्हटलंय त्याला. अपौरुषेय, अपौरुषेय नित्यसिद्ध. नित्यसिद्ध दाखवतंय. उद्या सृष्टी संपली, वेद जळाले. आज पहा यजुर्वेदाचे जितके भाग आहेत ते शिल्लकच नाही आहेत आज. अथर्ववेद 1200 का 1250 होते, त्याच्यात 2-3 शिल्लक आहेत म्हणतात. सगळं संपलं. संपलं समजू नका, पुस्तकं संपले असतील, पण ज्यावेळेस प्रगट होतील ना ते ब्रह्मबीजामध्ये आहेत. ते पुन्हा अंकुरित होतील आणि पुन्हा असे प्रगट होतील. म्हणून त्याला नित्यसिद्ध म्हटलंय. नित्यसिद्ध अपौरुषेय वेदतत्वांच्या आधारावर वेद ग्रंथ प्रगट झाले. यालाच वेदसृष्टी म्हटले. वेदांची सृष्टी निर्माण झाली, वेदसृष्टी. त्रिलोकाच्या नियमानुसार पृथ्वीवर लोकसृष्टी निर्मिली. त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ. तर मृत्यूलोक म्हणजे पृथ्वीलोक. पृथ्वीवर लोकसृष्टी निर्माण झाली. वर देवसृष्टी, त्रैलोकी, स्वर्ग मृत्यू पाताळात. स्वर्गात देव, मृत्यूलोकात मानव, लोकसृष्टी, आणि पाताळात राक्षससृष्टी. त्रैलोक्याच्या नियमानुसार पृथ्वीवर लोकसृष्टी निर्मिली. पृथ्वीला पदम मानून याला 8 भागात विभक्त केले. पदम, पदम म्हटलंय पृथ्वीला, म्हणून पृथ्वीला 8 भागात विभक्त केले ब्रह्मदेवाने. ह्याच विभागाला पुराणामध्ये पद्मभुवन कोश म्हटले आहे. पृथ्वीला पुराणांमध्ये नाव आलंय पद्मभुवन कोश. पद्मभुवन कोश म्हटलंय. ह्या विभागात देवत्रैलोकी येते. देवत्रैलोकी याला पद्मभुवन कोश त्रैलोक्याला म्हटलंय. 8 विभाग केले त्याचे आणि याला देवत्रैलोकी येते. हे विभाग म्हणजे 3 विभाग म्हणजे, एक पुराणांमध्ये लिहिलंय, 1 यज्ञभुवन कोश, 2 पद्मभुवन कोश आणि 3 वर्षभुवन कोश. नंबर 1 यज्ञभुवन कोश, 2 पद्मभुवन कोश, 3 वर्षभुवन कोश म्हटले. ह्या पद्मभुवन कोशात देवत्रैलोकी व असुरत्रैलोकी नावाच्या 2 संस्था स्थापन केल्या. हा जो पद्मभुवन कोश आहे याला
देवत्रैलोकी व असुरत्रैलोकी नावाच्या 2 संस्था स्थापन केल्या. म्हणजे असुरांचं आणि देवांचं पहा नेहमी संघर्ष चाललेला आहे. असुरत्रैलोकी, देवत्रैलोकी. यालाच दुसरी लोकसृष्टी म्हटले. आणि हीच लोकसृष्टी झाली. इकडे देव, इकडे दानव, दोन्ही सृष्टी निर्माण झाले. याच प्रकारे पंचक्षिती, आता तुम्ही पहा, सिरियल पाहिले असतील, पुराणं वाचली असतील, महाभारत असतील, राक्षस कसे उत्पन्न झाले, देव कसे उत्पन्न झाले, दिती आदिती, तो भाग आता सांगत नाही. याच प्रकारे पंचक्षिती, पंचजन, पंचवर्षणी, पहा हे नावं आहेत बरं का पुराणांतरी. याच प्रकारे पंचक्षिती, पंचक्षिती, 2 पंचजन, 3 पंचवर्षणी आदी रूपाने प्रजासृष्टीची व्यवस्था केली. प्रजा, मानव प्रजा, प्रजासृष्टीची पुन्हा म्हणजे देवसृष्टी, असुरसृष्टी, प्रजासृष्टी. चातुर्वर्ण्याची प्रजेमध्ये व्यवस्था केली. चातुर्वर्ण्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ज्यांना पूर्वी काय काय म्हटलंय, साध्य, साध्य, आता नाव देवयुगात ब्राह्मण झालं, साध्य नाव संपलं. देवयुगामध्ये जे महाराजिक होते त्यांना क्षत्रिय म्हटलं गेलं. त्यानंतर अभास्वर त्यांना वैश्य म्हटलं गेलं आणि तुषित यांना क्षूद्र म्हटलं गेलं. चातुर्वर्ण्याची व्यवस्था केली. ब्रह्माच्या प्राणमुखातून वेदसृष्टी, ब्रह्मदेवाच्या प्राणमुखातून, जयाची निश्वासी प्राणमुख, जन्म झाले वेदरासी. ब्रह्माच्या प्राणमुखातून वेदसृष्टी, अपोमुखातून लोकसृष्टी, खालचं मुख हे प्राणमुख आणि अपोमुख खालचं. वांगमुखातून प्रजासृष्टी, 4 मुख आहेत ना ब्रह्मदेवाचे. 4 मुख जे म्हटलेत म्हणजे 4 तोंड, तर त्याच्यापैकी एका तोंडातून वेदसृष्टी, अपोमुखातून लोकसृष्टी, वांगमुखातून प्रजासृष्टी निर्मिती झाली. अन्नगर्भित अन्नाद मुखातून धर्मसृष्टी उत्पन्न झाली. 4थं मुख जे राहिलं कोणतं, अन्नगर्भित अन्नाद मुखातून धर्मसृष्टी उत्पन्न झाली. म्हणजे 4 मुखातून काय काय झालं, वेदसृष्टी, लोकसृष्टी, प्रजासृष्टी व धर्मसृष्टी, 4 सृष्ट्या उत्पन्न झाल्या. गरगर गरगर फिरत असेल, पण ज्या वेळेस तुम्ही वाचाल ना कुठे, थोडं लक्षात येईल. नाहीच वाचलं तर काय लक्षात येणार. पुराण, सगळा इतिहास. ब्रह्मदेवाची निर्मिती पुष्करामध्ये झाली. पुष्कर तीर्थ, पुष्करामध्ये. म्हणून ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे पहा, पुष्कर, राजस्थान. पुष्करात निर्माण झालेले ब्रह्मा स्वयंभूने मंत्रात्मक वेदसृष्टी, आता वेदसृष्टी मंत्रात्मक केली. मंत्र, आपण म्हटलंय मंत्र आणि शब्दामध्ये फरक तुम्हाला माहिती आहे. मंत्रात्मक वेदसृष्टी, देवत्रैलोकी व असुरत्रैलोकी रूपात लोकसृष्टी केली. देवत्रैलोकी, देव असुर, त्रैलोकीमध्ये लोकसृष्टी निर्माण केली. प्रजा विभागा रूपात प्रजासृष्टी व प्रजेला प्रकृती नियमाने चालण्याकरिता धर्मसृष्टी निर्माण केली. ही प्रजाजन म्हणजे आपले मानव लोक ह्या सृष्टीमध्ये जे निर्माण करे. देवांसाठी वेगळं, असुरांसाठीचं वेगळं आणि लोकांसाठीचं काय केलं निर्माण, धर्मसृष्टी केली. नीती, नियम, रूल्स, रेग्युलेशन्स, काय करावं काय करू नये, धर्मनियम निर्माण केले. एका मुखातून सांगितलं धर्मसृष्टी निर्माण झाली. ती मानवाकरता केली, प्रकृती नियमाने चालण्याकरिता. आहार तरी सेविजे
परिमितुलेणी मापे विजे, मोजक्या मापाचं अन्न खा. का? धर्मसृष्टी, धर्मनियम. का? प्रकृती तशी म्हणते. कोंबडं अख्खं खाऊ शकत नाही, कारण इंटेस्टाईन फार छोटं बनवलंय आपलं. न चावून खाल्लं तर त्याची रचनाच अशी केली, पचणार नाही. ह्याला म्हणतात प्रकृती नियमानुसार धर्मतत्वे, धर्माचे नियम, रूल्स अँड रेग्युलेशन प्रगट केले मानवांकरता. ब्रह्मदेवाने प्रकृती धर्मानुसार काय काय निर्माण केलं? अग्नी, इंद्र, वरुण आदी भौम देवतांचा विकास झाला. अग्निदेव निर्माण झाले प्रकृती धर्मानुसार. इंद्र निर्माण झाले, वरुणदेव पाण्याची देवता, आदी भौम देवतांचा विकास झाला. हे हेयम कालकेय दोहर्द मौर्य व्रत नमुची स्वस्था वृषाकपी वगैरे असुर लोकांची या नावाने व्यवस्था झाली. आता असुरांचे काही प्रकार केले. देवांचे काय? अग्निदेव, वायुदेव, तुम्हाला माहिती आहे सगळे, इंद्र, वरुण, भौम अशी सगळी नावं. आणि असुरसृष्टीला काय काय नावं आली? हेयम कालकेय दोहर्द मौर्य वत्रासुर, नमुची, स्वस्था, वृषाकपी वगैरे असुर लोकांची या नावाने व्यवस्था झाली. ब्राह्मण हे देवयुगातच बरं का, याला देवयुग म्हणतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे 4 वर्ण निर्माण झाले. व 4 वर्ण निर्माण झाले त्याला म्हटले अंत्यज, अंत्यावसायी, दस्युम, म्लेच्छ व व्यक्तीवर उपकार करणारे. व 4 वर्ण निर्माण झाले आणि नंतर त्याला म्हटले अंत्यज, अंत्यावसायी, दस्युम, म्लेच्छ. म्लेच्छ, दस्यू म्हणजे राक्षस, म्लेच्छ म्हणजे राक्षस अशी नावं त्यांना दिल्या गेली. व व्यक्तीवर उपकार करणारे जे आहेत, व्यक्ती जनसामान्यावर ज्यांनी उपकार केलं त्यांना म्हटलंय, त्यांच्यासाठी 4 आश्रम व्यवस्था केल्या. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम हे 4 आश्रम झाले. व्यक्तीचा विकास करण्याकरिता ही 4 आश्रम निर्माण झाली. कोणकोणती? ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम. आता 2 उडाली. आताच्या काळात कोणती उडाली? वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम उडाला. आता म्हातारा कोणी संन्यास घेऊन जात नाही, जंगलामध्ये तपश्चेला जात नाही, वानप्रस्थाश्रमही नाही, त्यांनी संसार सोडायचा, जायचं आपली साधना करायला. आता ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम. आता ब्रह्मचर्य पण सुटलं आहे, विद्यार्थ्यांनी ब्रह्मचर्य पण सोडलं आहे, म्हणजे आता फक्त गृहस्थाश्रम शिल्लक आहे. हे 4 आश्रम निर्माण झाले. नेक्स्ट 90 अंशात्मक भारतवर्ष 90 अंशात्मक आहे. 90 अंशाला पृथ्वीचा जर नकाशा काढला तर 90 अंशात्मक भारतवर्षाला देव त्रैलोकी म्हटले गेले. भारतामध्ये एक दैव त्रैलोकी, जसं याच्यामध्ये देखील स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ निर्माण झाले, आपल्यामध्ये देखील देव त्रैलोकी म्हटलं गेलं. म्हणजे पृथ्वीमध्ये म्हणजे पृथ्वीवर देवत्रैलोकी म्हटले गेले व त्याचा मनुष्यलोक म्हटले. मनुष्यलोक मध्यरेषा उज्जैन आहे भारताची. 90 अंशात्मक भारत जो त्या काळात होता, देवयुगाच्या काळात, उज्जैन मध्यरेषा, मध्यभागामध्ये उज्जैन आहे. म्हणजे काय म्हणतात, मध्यभाग, सेंटर पॉइंट उज्जैन. पूर्व सीमा, पूर्वेकडे शेवटची सीमा चीन समुद्र
इतका भारत मोठा होता देवयुग काळात. पूर्व सीमा चीन समुद्र, ज्याला येलो सी पित्त समुद्र म्हणतात आज. येलो सी ओशन, पित्त समुद्र, चीनचा समुद्र, हा पूर्व सीमा आपली. पश्चिम सीमा आहे महिसागर, ज्याला मेडिटेरेनियन सी म्हणतात. मेडिटेरेनियन सी एक समुद्र आहे ज्याला महिसागर म्हटलंय, आणि इंग्रजीमध्ये ज्याला मेडिटेरेनियन सी म्हटलंय. पश्चिम भाग तितका आपला, आता पृथ्वीचा नकाशा काढावा लागेल तुम्हाला, त्याच्यामध्ये मेडिटेरेनियन सी जिथे येईल तितका भारत विशाल होता. म्हणजे आज जे म्हणतात आर्य बाहेरून आले, हे किती खोटं आहे. आर्य इथेच होते, कारण भारत वर्षच मोठा होता. खैबर खिंडीतून म्हणे आर्य आले आणि ह्या ठिकाणी द्रविड होते. आज मारामाऱ्या काय चालल्यात मद्रासमध्ये पहा, किती मारायले. रामाच्या विरुद्ध रावणाचे, आम्ही रावणाचे वंशज म्हणतात. चुकीचा इतिहास जर सांगितला तर काय होतं हे पहा. मेडिटेरेनियन सी आहे. दक्षिण सीमा लंका, सध्याची लंका नाही, ती लंका खरं म्हणजे गेली आत. मला सांगा, रावणाची एवढी मोठी सैना ह्या लंकेत बसू शकते का सध्याच्या? भारतही बसू शकत नाही लंकेत, एवढा लंका होता. परंतु कालांतराने भूकंप झाले, लंका आत गेली. उत्तर सीमा, दक्षिण सीमा काय लंका, व उत्तर सीमा, उत्तरेकडे शर्यनावत पर्वत, ज्याला शिवालक पर्वत म्हणतात. शर्यनावत पर्वत उत्तर सीमा, म्हणजे जवळजवळ हा रशियामध्ये पहा, रशियापर्यंत आपलं साम्राज्य होतं. शिवालक पर्वत, ज्याला शर्यनावत पर्वत आज म्हणतात. ह्या विशाल भारताचे सम्राट विवस्वान मनु झाले. 14 मन्वंतर झाले असं अनेकदा म्हणतात. 14वा मनु आहे म्हणे सध्याच्या ह्या कालामध्ये. तर त्याला विवस्वान मनु म्हणतात. विवस्वान म्हणजे सूर्य, सूर्यपुत्र मनु, विवस्वान मनु. विवस्वान सूर्याला म्हटलंय. आता पहा, पहिली ओळ काय येते, इमं इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अव्ययम. मी विवस्वानाला दिला, तो विवस्वान इथे येतो आहे आता देवयुगात. ह्या विशाल भारताचे सम्राट विवस्वान मनु झाले. मनुमुळे मनुष्यलोक म्हटलं गेलं. मनुष्यलोक केव्हा म्हटलं याला? तोपर्यंत देवत्रैलोकी म्हणत होते. मनु, भगवान मनुमुळे, मनु मानव, मनुपासून शब्द आला. प्रजेला मानव म्हटल्या गेले, मनुष्यलोक म्हटल्या गेले. अधिष्ठाता देवता अग्नी झाली. ह्या भारताची देवता अधिष्ठाता अग्नी आहे. अग्निनाम म्हणून आपली अग्निदेव आहे, अग्निदेवता अधिष्ठित आहे. अमेरिका सोमदेवता आहे, पाणी, वरुण देवता. पण पूर्वात्य कंट्रीजना अग्नीची उपासना आहे आपल्या लोकांना. आपण अग्नीचे उपासक आहोत आणि ते सोमदेवतेचे, पाण्याचे उपासक आहेत. म्हणून आपल्याला अधिष्ठाता देवता अग्नी, आपली अग्नी झाली. शवसोनपात, शवसोनपात असा शब्द येतोय पहा. कंसात व्हाईसराय, गव्हर्नर. इंग्रजांच्या काळात व्हाईसराय म्हणायचे, प्रेसिडेंट, व्हाईसराय. त्याला शवसोनपात म्हटलं. तर ते कोण झालं? अधिष्ठाता देवता अग्नी झाली. शवसोनपात, शवसोनपात जो देव आहे व्हाईसरॉय म्हणून बनवल्या गेले.
मनुष्याचे भरणपोषण करण्यामुळे अग्नी भारत म्हटल्या गेले. अग्नी व्हाईसराय झाला आणि भारत, भा म्हणजे भारत नाव अग्नीपासून आलंय. भा म्हणजे आभा, ईश्वराची आभा, अग्नी. अग्निमते रत राहणारा हा देश, म्हणून अग्नी उपासना आहे. म्हणून आपला योगाग्नी आहे, म्हणून योगाग्नी, अग्नी उपासक आहोत आपण. म्हणजे अग्नी निर्माण झाला तर अग्निदेव निर्माण झाला ना. अग्निरूप माझा सखा नारायण, तुकाराम. म्हणून भारत म्हटलंय, अग्नीचा देश म्हणजे भारत. आग्रे महाम अस्ति ब्राह्मण भारतेती असे शब्द आहेत यजुसंहितेमध्ये, यजुर्वेदामध्ये. आग्रे महाम अस्ति ब्राह्मण भारतेती म्हटले, म्हणजे भारत अग्नीद्वारा शासित आहे. ॲडमिनिस्ट्रेशन अग्नीच्या हातात आहे. आणि आपलंही ॲडमिनिस्ट्रेशन अग्नीच्या हातात आहे. अन्न का पचत नाही, अग्निदेव शांत व्हायलाय. आपण का मेलो, अग्नी निघून गेला. सिंपल लॉजिक आहे. अग्निदेव. रोग का निर्माण झाले, अग्निदेव रुष्ट झालाय. वैश्वानर नावाचा अग्नी आहे. भारत अग्निद्वारा शासित आहे. कशाहून? आग्रे महाम नाही, आग्रे नाही, आग्ने महाम अस्ति ब्राह्मण भारतेती. आग्ने महाम अस्ति ब्राह्मण भारतेती म्हणजे भारत अग्निद्वारा शासित आहे. म्हणून प्रजा भारतीय बनली, म्हणून आपल्याला भारतीय म्हटलं आहे. शरेणावत पर्वतापासून हिमालयपर्यंतचा भाग. आता शरेणावत पर्वत रशियामधला, शरेणावत उत्तरेकडचा, शरेणावत पर्वतापासून हिमालयपर्यंतचा भाग भौमत्रैलोकी म्हटल्या गेला. याला भौमत्रैलोकी म्हटलं. हिमालयपर्यंत उत्तरेकडचा, उत्तर सीमा भौमत्रैलोकी म्हणजे अंतरिक्ष लोक याला मांडलं. अंतरिक्ष लोक, अंतरिक्ष लोक. भौमत्रैलोकीमध्ये अंतरिक्ष लोक. शरणाग पर्वत तो हिमालय, याला अंतरिक्ष लोक म्हटलं. त्यावेळेस देवता पृथ्वीवर देखील वावरत असत. मुक्त हे होतं. राक्षसही होते. केव्हाही कुठे येता जाता येत होतं. तर हे जास्त कुठे राहत होते त्यांचे त्यांचे नावं आहेत पाय. हिमालयपर्यंतचा भाग भौमत्रैलोकी म्हटल्या गेला म्हणजे अंतरिक्ष लोक याला मांडलं. वायू शवसोनपात बनवल्या गेले. वायुदेव यालाही व्हाईसराय केलं पुन्हा. तसं शासन व्यवस्था, अधिष्ठाता देवता अग्नी, तसा वायुदेव हा व्हाईसराय बनवला गेला ह्या भागाचा. कोणा? उत्तरेकडच्या. येथील प्रजांना आता ह्या अंतरिक्ष लोकात कोण कोण राहत होतं म्हणजे शरणावक पर्वत ते हिमालय. कोण कोण होतं ह्या अंतरिक्ष लोकात? येथील प्रजांना यक्ष, राक्षस, गंधर्व, पिशाच, गुह्यक, सिद्ध, किन्नर वगैरे भागात विभागले गेले. कोण कोण प्रजा राहत होती ह्या भागात? यक्ष, राक्षस, गंधर्व, पिशाच, गुह्यक, सिद्ध, किन्नर ह्या नावाने प्रजा विभागली गेली. अंतरिक्ष ह्या प्रजेला तिर्यक योनी म्हटल्या गेले. तिर्यक योनी म्हणून गंधर्व कन्या नग्न स्नान करतात. पहा सगळं कसं दाखवलेलं आहे सगळीकडे. याला तिर्यक योनी म्हटले. ह्याच काळात, ह्या देवयुगामध्येच यांची निर्मिती झाली. ह्याच काळात नंदनवन, काननवन, वैभ्राजवन, उमावन, स्कंदवन, महावन अशी वने निर्माण झाली. वनांची नावे आहेत पहा तुम्ही. महाभारतात पहा, भागवतात पहा, पुराणांमध्ये घुसा, तुम्हाला इतक्या वनांची नावं येतील. नंदनवन, काननवन, वैभ्राजवन, उमावन, स्कंदवन आणि महावन ह्या वनाची नावं आहेत.
अशी वने निर्माण झाली. जांबू नद नावाचा सुवर्ण ह्याच भागातील गौरव होता. म्हणजे कोणता? उत्तरेकडचा भाग, जे आता अंतरिक्ष लोक म्हटलंय. जांबूनद नावाचा सुवर्ण, सोनं. आता जांबूनद नावाचं सुवर्ण फक्त आता त्याच्यातच राहिलं आहे. कोणतं सोनं आहे? आज 24 कॅरेटचं आलं आहे. जांबूनद नावाचा सुवर्ण ह्याच भागातील गौरव होता. जांबूनद नावाचं सोनं. चिप असेल इंग्लंडची. हिमालय प्रांत, प्रामेरू, पामीर येथील स्वर्गलोक होता. हिमाचल आणि हिमालय हा भाग याला स्वर्गलोक म्हटल्या गेलाय. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे हिमालय. पामेरू असे शब्द आहेत याला. प्रामेरू, पामीर म्हणजे येथील स्वर्गलोक होता. काश्मीर म्हणून तर काश्मीरचं भांडण हा स्वर्गलोक आहे. काश्मीर, हिमाचल प्रदेश, हिमालय. म्हणून पार्वती हिमालयावर हे करते तप. लक्षात घ्या, पार्वतीची तपश्चर्या हिमालयावर दाखवलेली. इंद्र येथील शवसोनपात बनले. ह्या भागाचे शवसोनपात इंद्र बनले. या स्वर्गलोकाचे, हिमालयाचे शवसोनपात म्हणजे व्हाईसराय. इंद्र येथील शवसोनपात बनले. येथील प्रजा हिमालयीन देवता म्हटल्या गेली. हिमालयीन देवता ह्या प्रजेला, स्वर्गाची प्रजाई. तसेच इंद्राला ज्योती विभागाचा लोकपाल म्हटलं. ज्योती विभाग त्याचा लोकपाल इंद्र आहे. व पूर्व दिशेचा दिक्पाल बनवले. पूर्व दिशा जी आहे त्याची अधिष्ठाता देवता इंद्र आहे आणि ज्योतीची अधिष्ठाता देवता इंद्र आहे. हे गायत्री मंत्राची जी उपासना आहे ना, त्याच्यामध्ये सगळं येतं पहा. सविता देवता, ज्योती, ह्या सगळ्या फार सूक्ष्म आहे. म्हणजे सांगायला गेलं तर हिमालयीन देवता म्हटल्या गेली. तसेच इंद्राला ज्योती विभागाचा लोकपाल व पूर्व दिशेचा दिक्पाल बनवले. म्हणजे पूर्व दिशेला तुम्ही नमस्कार केला तर इंद्राला आहे. पूर्वी पहा उठल्यानंतर सगळे असे नमस्कार करायचे, आता काही नाही. वरुणाला पाणी विभागाचा लोकपाल. वरुण देवता, पाण्याची देवता. वरुणाला पाणी विभागाचा लोकपाल व पश्चिम दिशेचा दिक्पाल म्हटले. त्याचं स्थान पश्चिम दिशा, पश्चिम कंट्रीज. हे पहा, पाश्चिमात्य देश म्हणजे कोणती देवता आहे त्यांच्याकडे अधिष्ठाता? वरुण. मी आत्ताच म्हटलं ना तुम्हाला, वरुण देव. म्हणून अग्नीचं वरुणचं कसं आहे? म्हणून पौर्वात्य कंट्रीज आणि पाश्चिमात्य कंट्रीज का भांडतात? कोणत्या दोघांची लढाई चाललेली पहा. आता पश्चिम दिशेचा तो दिक्पाल आहे वरुण. चंद्रमाला, चंद्रमा देवता जी आहे त्याला औषधीचा देवता चंद्रमा आहे. म्हणून औषधी याला चंद्राचं फार मोठं हे आहे. चंद्रमाला औषधीची देवता व ब्राह्मण विभागाचा लोकपाल. म्हणून चंद्र पत्रिकेत कुठे आहे त्याच्यावरनं भविष्य पहा. याला ब्राह्मण विभागाचा लोकपाल व उत्तर दिशेचा दिक्पाल म्हटले. हा उत्तरेकडचा देवता आहे चंद्रलोक, चंद्रदेव. उत्तर दिशा रशिया साईड, हिमालय साईड. व उत्तर दिशेचा दिक्पाल म्हटले. यमाला वनस्पती. आता यम वनस्पतीची देवता आहे, औषधाची देवता चंद्र आहे. यमाला वनस्पती व पितराचा लोकपाल व दक्षिण दिशेचा दिक्पाल म्हटले. यमाला वनस्पतीची देवता म्हटलं व पितरांचा लोकपाल म्हटलं. पितरलोक, आता सगळे पितर यमाच्याच ताब्यात येत ना आपले गेलेले, कारण हा त्याची देवता आहे यम. लोकपाल व दक्षिण दिशेचा दिक्पाल म्हटले. म्हणून दक्षिणेकडे तोंड काय
तोंड करून झोपू नये. यमदेवता आहे, त्याची अधिष्ठाता देवता. दक्षिण दिशेचा दिक्पाल म्हटले. ब्रह्ममूलक राजतंत्राला. आता राजतंत्र कसं झालं? ब्रह्माचं अधिष्ठान, देवाचं अधिष्ठान, देव मानणारे राजे झाले. ब्रह्ममूलक राजतंत्राला काय काय म्हटलं? राजा, सम्राट, स्वराट, विराट. तुम्हाला भागवतामध्ये, महाभारतामध्ये येतात. विराट राजा होता, विराटाची सेना, स्वराटाची सेना, सम्राट होते. हे जे शब्द येतात, ह्या राजाला सम्राट, स्वराट, विराट ह्या भेदाने 4 विभागात विभक्त केले. कोण कसं कसं? राजा, सम्राट, स्वराट व विराट. मग विराट कोणाला म्हणायचं, स्वराट कोणाला म्हणायचं, राजा कोणाला म्हणायचं आणि सम्राट कोणाला म्हणायचं, हे 4 भागात विभागले. प्रजातंत्र समूळ उच्चाटन झाले. प्रजातंत्राचा लोप पावला आणि राजतंत्राची निर्मिती झाली. आणि पुढे आता राजतंत्र गेलं, वल्लभभाई पटेल नंतर प्रजातंत्र आलं. तसेच आफ्रिका, अमेरिका व युरोप नावाचे 3 महादेश असुरांना दिले. असुरत्रैलोकी ही देवत्रैलोकी झाली. असुरांना कोणकोणता भाग दिला वाटून? आफ्रिका, अमेरिका आणि युरोप असुरांचा भाग आहे. 3 महादेश असुरांना दिले. यालाच असुरत्रैलोकी म्हटले. कोणकोण? आफ्रिका, अमेरिका आणि युरोप हे असुरत्रैलोकी. आपला म्हणजे आता सध्या राज्य खरं कोण करतंय जगावर? असुरत्रैलोकीच करायलेत की नाही? असुरत्रैलोकीच राज्य करायलेत. आता देवत्रैलोकीचं म्हणून तर पसायदान ज्ञानेश्वरांनी मागितलं की पुन्हा एकदा देवत्रैलोकीचं राज्य येऊ द्या. असुरत्रैलोकी म्हटले. आपला ज्येष्ठ पुत्र अथर्वा हा पहिला शिष्य त्यांचा झाला, ब्रह्मदेवाचा. अथर्वा पहा तुम्ही, पुराण काढा, सगळं काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला अथर्वा पहिला शिष्य आहे ज्यांनी यज्ञविद्या निर्माण केली. अथर्वा आपला ज्येष्ठ पुत्र अथर्वा हा पहिला शिष्य झाला. अथर्वाने सरस्वती नदीच्या तीरावर सर्वप्रथम यज्ञशाळा स्थापन केली. आज सरस्वती गुप्त आहे. आता म्हणतात सॅटेलाईटनं जो फोटो काढलाय ती जमिनीमध्ये लुप्त झालेली आहे. करंट्स बरोबर दाखवलेला आहे. आणि सगळी संस्कृती आपली सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आहे. आज जी गुप्त आहे म्हणजे लुप्त झाली. सरस्वती सॅटेलाईटनं काढलंय. अथर्वाने सरस्वती नदीच्या तीरावर सर्वप्रथम यज्ञशाळा स्थापन केली. हे स्थान 47.5 अंशावर आहे. जिथे यज्ञशाळा स्थापन झाली ते 47.5 अंशावर स्थान, असं ते भूगोलात करायचं. तिथे यज्ञशाळा भूमितीनं करायचं. प्रयाग क्षेत्राजवळ, विंशण क्षेत्राजवळ, प्रयाग क्षेत्रामध्ये तुम्ही प्रयागला गेले ना, प्रयागराज, गंगा, अलाहाबाद, यमुना, सरस्वती नाहीच आहे, मांडली, ती गुप्त आहे. आपल्याकडे पहा, गंगा, यमुना, स्पायनल कार्डमध्ये कुंडलिनी, सरस्वती गुप्त आहे, ती जागृत करायची सरस्वती. प्रयाग क्षेत्राजवळ विंशण क्षेत्राजवळ लुप्त होणारी सरस्वती व पश्चिम भारताच्या पूर्व सीमेवर स्थित सिंधू नदीच्या पलीकडे. काय? प्रयाग क्षेत्राजवळ लुप्त होणारी सरस्वती व पश्चिम भारताच्या पूर्व सीमेवर स्थित सिंधू नदी आता नाही आपल्याजवळ, पाकिस्तानाकडे गेली. सिंधू नदीच्या पलीकडे वशिष्ठ आश्रमाजवळ वाहणारी प्राची. सिंधू नदीच्या तिथे वशिष्ठ आश्रम होता. आज आहे का आपल्या ताब्यात? वशिष्ठ आश्रमाजवळ वाहणारी प्राची सरस्वती ह्या दोन्ही सरस्वतीपेक्षाही ही भिन्न आहे.
सिंधूलाही सरस्वती आणि या प्राचीलाही सरस्वती म्हणतात, पण त्याच्यापेक्षाही भिन्न आहे जी गुप्त होती. उत्तर रशियापर्यंत ही वाहते सरस्वती. म्हणजे सरस्वती उत्तर रशियापर्यंत वाहत होती. त्या तीरावरची संस्कृती रशियापर्यंत वाहणारी सरस्वती, म्हणून सरस्वतीच्या तीरावर ते म्हटलंय ते असं रशियापर्यंत ही वाहते. देव ह्यामध्येच अवभ्रय स्नान अभंग स्नान यज्ञांत स्नान करत देवी देवता सरस्वतीच्या नदीवर स्नान करत होते. ती प्रयागराजपासून रशियापर्यंत वाहणारी सरस्वती होती. त्या ठिकाणी देवता उतरून रोज स्नान करायचे. त्याला अवभ्रय स्नान म्हणतात. म्हणजे यज्ञ केल्यानंतर त्याच्या उपरांत स्नान करणं सरस्वती नदीच्या तीरावर.